नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की आपल्या हातामध्ये धनवान बनण्याचे संकेत आहेत का। तर या 5 संकेतामुळे आपणास समजू शकते की आपण लकी आहात का नाही। जर तुम्ही पुरुष असाल तर तुमचा उजवा हात पाहायचा आहे व स्त्री असाल तर तुमचा डावा हात पाहायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। पहिला संकेत, आपल्या हाताच्या बोटांवर अशा उभ्या रेषा स्पष्ट असतील व आडव्या रेषा नसतील तर हे लोक खूप भाग्यवान मानले जातात। जर चारही बोटावर उभ्या स्पष्ट रेषा असतील तर जातक खूप धनवान असतो। यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। त्याचबरोबर अशाच रेषा खालच्या व वरच्या दोन्ही भागावर 4 ते 5 रेषा असतील तर हा राजयोग मानला जातो। राजयोग म्हणजे राजा समान जीवन जगणे। यांचा कमी वयातच भाग्याच्या साथीमुळे सर्व इच्छा पूर्ण होतात। या रेषांना इच्छापूर्ती रेषा सुद्धा म्हटलं जातं। पण उभ्या व आडव्या रेषांचं असं जाळं बनत असेल तर याचे सर्व फळ मिळतीलच असं नाही। हे लोक खूप प्रेमळ असतात व यांना फ्रेंडसुद्धा खूप असतात। तर मंडळी, बोटाच्या या भागावर उभ्या रेषा असतील तर इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो, पण इच्छा पूर्ण होणारच। पण या दोन्ही भागावर जर उभ्या रेषा असतील तर इच्छा पूर्ण होतील व मनुष्य धनवान व भाग्यवान सुद्धा बनतो। दुसरा संकेत, तर मंडळी, हा शुक्र पर्वत आहे। या पर्वतावर आपणास अनेक प्रकारच्या रेषा पाहायला मिळतील, पण महत्त्वपूर्ण रेषा म्हणजे या उभ्या रेषा असतात। या रेषा ज्यांच्या हातात असतात ते धन येण्याचे मार्ग दर्शवतात। यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही। या रेषा स्पष्ट 4 किंवा 5 असतील तर मनुष्य धनधान्यांनी समृद्ध असतो, पण सुरुवातीच्या काळात थोड्या कष्टाला सामोरे जावे लागते, पण नंतर आर्थिक स्थिती सुधारू लागते। अशा आडव्या रेषाही असतील तर धन विनाकारण खर्च होण्याची शक्यता असते। पैसा तर येतो पण खर्च सुद्धा होतो। तर मंडळी, उभ्या व आडव्या रेषांचं अशा प्रकारे जाळं बनत असेल तर या सर्वांचं फळ कमी मिळणार। या उभ्या रेषा आपल्याकडे धन येण्याचे मार्ग दर्शवतात। या रेषा 4 ते 5 असतील तर मनुष्य धनवान, भाग्यवान व सुखी समाधानी जीवन जगणारा असतो। म्हणजे या रेषेपेक्षा या उभ्या रेषा जर जास्त असतील तर मनुष्य धनवान बनतो। तिसरा संकेत, ही आपली जीवन रेषा आहे व या रेषेला अशा प्रकारे 2 मुखी रेषा बनत असेल तर तो व्यक्ती खूप धनवान असतो। याला फिश सुद्धा म्हटलं जातं। यामुळे नोकरी व व्यवसायात मनुष्य यशस्वी होतो। अचानक प्रगती होते, अचानक धनलाभाचे योग बनतात, अचानक आपली प्रगती होऊ लागते। आपण याची कल्पना सुद्धा केलेली नसते। या रेषेच्या प्रभावामुळे 30 वर्षाच्या आत भाग्योदय होतो। पण अशा प्रकारे कोणतीही रेषा या रेषेला कापणारी नसावी। जर कापत असेल तर याचं फळ थोडंसं कमी मिळतं। चौथा संकेत, तर मंडळी, ही जीवन रेषा आहे व ही मस्तिष्क रेषा आहे। ही धनरेषा आहे व अजून एक रेषा अशा प्रकारे मस्तिष्क रेषेपर्यंत जात असेल तर अशा वेळी हा त्रिकोण बनतो। या त्रिकोणाला धनाचे कोठार म्हणतात। अशा जातकाला पैशाची कधीही कमतरता भासत नाही। असे निशाण खूप भाग्यशाली लोकांच्याच हातामध्ये असते। यांचा भाग्योदय 30 वर्षांच्या आतच होतो, पण हे त्रिकोण दोषमुक्त असावे, रेषा यांना कापणारी नसावी। हा लाभ कापणाऱ्या रेषा असेल तर हा लाभ थोडासा कमी मिळतो। 5वा संकेत, ही जीवन रेषा आहे व ही मस्तिष्क रेषा आहे। ही धनरेषा आहे। या धनरेषेला अशा प्रकारे ही रेषा येऊन मिळत असेल, हे क्रॉसचे चिन्ह बनत असेल तर हे भाग्यवानाचे लक्षण आहे। जर आपल्या हातामध्ये हे क्रॉसचे चिन्ह आहे तर हे भाग्योदयाचे लक्षण मानले जाते। आपल्या हातामध्ये हे क्रॉसचे चिन्ह असेल तर 25 ते 30 वर्षाच्या आत आपण यशस्वी व्हाल व जे कार्य आपण करणार आहात त्यात सफलता सुद्धा तुम्हाला नक्की मिळते। तर मंडळी, आपण या व्हिडिओत जे भाग्यवान लोक आहेत, ज्या भाग्यवान लोकांच्या हातामध्ये हे 4 संकेत असतात तर ते 4 संकेत तुमच्या हातात आहेत का ते बघा व कमेंट करा।
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.